हाय हॅलो नमस्ते. मी प्रतीक्षा, तुमचं प्रतीक्षा पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला आलू पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे. इथे मी लहान लहान 3 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम टाकायचं नाही आहे. पाणी थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे. आणि पीठ जास्त सैल किंवा जास्त घट्ट करायचं नाही आहे, तर मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त सैलही नको आहे आणि जास्त घट्टही नको आहे, अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मळून घेत आहे. तर माझं पीठ मळून तयार आहे. बघू शकता मी कशा पद्धतीने जास्त घट्टही केलेलं नाही आणि जास्त सैलही केलेलं नाही आहे. आणि आता हे पीठ मी 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवणार आहे. थोडंसं मी वरती तेल टाकून 10 मिनिटं भिजायला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण आलू पराठ्यासाठी जे स्टफिंग लागतं, जे सारण लागतं ते बनवून घेऊया. त्यासाठी मी साधारणतः छोट्या आकाराची 2 कांदे चिरून घेतलेत, 9-10 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे. तर इथे 4-5 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेत मी आणि स्मॅश करून घेतले. जास्त बटाटे उकडल्यास त्याला किसायची गरज नाही आहे, नाहीतर बटाटे किसून घ्यावे लागतील. मी त्या मऊ म्हणून आधीच मऊ असे बटाटे आपण उकडून घ्यायचेत, मग स्मॅश करून घ्यायचे आणि त्यात कांदा, मिरच्या, कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे. ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी ते व्यवस्थित टाकून घेते, मिरच्या, कोथिंबीर आणि कांदा, आणि ते व्यवस्थित अशा पद्धतीने उकडलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं स्टफिंग हे तयार आहे. चला मग आता पराठे बनवूया. तर तुम्ही बघू शकता मी 10 मिनिटासाठी पीठ मऊ किंवा भिजण्यासाठी ठेवलं होतं, तर पीठसुद्धा तयार आहे. तर अशा पद्धतीने उंडा भरून घ्यायचा आहे, स्टफिंगमध्ये घालून. आपण जसं पुरणपोळीचा उंडा भरतो त्या पद्धतीने, आणि जाडसर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं स्टफिंग पूर्ण काठापर्यंत पोहोचेल. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता माझा पराठा जो आहे तो लाटून तयार आहे. नंतर पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन गरम झाल्यानंतर पराठा तव्यावर किंवा पॅनवर टाकून घ्यायचा. आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता एका बाजूने पराठा माझा भाजत आहे आणि वर छान असे छोटे छोटे बबल्स आलेले आहेत पराठ्याला, म्हणजे पिठाला कारण पीठ आणि स्टफिंग हे व्यवस्थित बनलेलं आहे. पीठ पण जास्त म्हणजे भिजलेलं आहे छान 10 मिनिटं. त्यामुळे तुम्ही बघू शकता तर त्याला पलटी करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. भाजत आल्यानंतर तुम्ही पराठ्याला तेल, बटर किंवा तूप लावू शकता.
तर मी पलटी केलेला आहे, तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित पराठा भाजत आहे। तर ह्या साईडने पराठा पूर्ण भाजलेला आहे आणि मी आता त्यावर तेल लावून घेणार आहे। माझ्याकडे बटर अवेलेबल नव्हतं, तुम्ही तेलाऐवजी बटरऐवजी तूप पण लावू शकता। तर मी व्यवस्थित अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे। तर माझे 2 पराठे बनवून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपले आलू पराठा ही रेसिपी तयार आहे। आलू पराठे आणि दही सोबत असेल तर वा। तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट